नमस्कार मंडळी. आज आहे 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी भाषा दिवस. आज आपण जाणून घेणार आहोत मराठी भाषेची रोचक उत्क्रांती. प्राचीन शिलालेखापासून आधुनिक डिजिटल युगापर्यंत. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृती, इतिहास आणि अध्यात्माची ओळख आहे. हजारो वर्षाचा प्रवास करत आज मराठी डिजिटल युगातही ठामपणे उभी आहे. प्राचीन काळ. महाराष्ट्री प्राकृत ते आरंभीची मराठी. मराठीची मुळे महाराष्ट्री प्राकृत या प्राचीन भाषेत सापडतात. इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील नाणेघाट येथील शिलालेखांमध्ये मराठीची सुरुवातीची रूपे दिसून येतात. यादवकालीन काळात म्हणजेच 12वे आणि 13वे शतक मराठीचा वापर प्रशासनात वाढला आणि ती अधिक प्रचलित झाली. संत साहित्याचा सुवर्णकाळ. 13व्या शतकात मराठी साहित्याचा सुवर्णकाळ सुरू झाला. संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी लिहून भगवद्गीतेचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. संत तुकाराम यांच्या अभंगांनी भक्तिभाव वाढवला. संत नामदेव यांनीही भक्ती साहित्य समृद्ध केलं. या काळात मराठी ही लोकभाषा आणि भक्तीची भाषा बनली. मराठा साम्राज्य. प्रशासनातील भाषा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला. मोदी लिपीचा वापर प्रशासनात केला जाई. मराठी भाषा राज्यकारभार आणि स्वाभिमानाने प्रगती बनली. इंग्रजकालीन बदल. छापखाना आणि आधुनिक गद्य. ब्रिटिश काळात छापखान्यांमुळे मराठी वृत्तपत्रे, पुस्तके, शब्दकोश प्रकाशित झाले. मराठी गद्य साहित्याचा विकास झाला आणि शिक्षणामुळे भाषा अधिक प्रमाणित झाली. आधुनिक मराठी. साहित्य, नाटक आणि चित्रपट. 20व्या शतकात मराठी साहित्यात मोठी भर पडली. पु ल देशपांडे, वि स खांडेकर. पुणे आणि मुंबई येथे नाटक, चित्रपट आणि साहित्यांचा मोठा विकास झाला. डिजिटल युगातील मराठी. आज मराठी भाषा यूट्यूब आणि सोशल मीडिया, ब्लॉग, ई बुक्स आणि पॉडकास्टमध्ये, युनिकोड टायपिंग आणि मोबाईल ॲप्समध्ये. मोदी लिपीपासून युनिकोडपर्यंतचा हा प्रवास मराठीच्या जिद्दीचा पुरावा आहे. प्राचीन शिलालेखापासून ते आजच्या डिजिटल स्क्रीनपर्यंत मराठीने अनेक बदल अनुभवले, पण तिची ओळख आणि आत्मा कायम राहिला. मराठी ही फक्त भाषा नाही, ती आपली संस्कृती, इतिहास आणि अभिमान आहे. तुम्हाला पण मराठीचा अभिमान असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये लिहा. जय महाराष्ट्र.